नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना अनेक महिन्यापासून पैसे मिळालेले नाही, तर काही दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजे 2,500 रुपये पेन्शन झाल्यापासून 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आणि काही दिव्यांग बांधवांना 1,500 रुपयेच मिळालेले आहे। सर्व कागदपत्रे जमा करूनसुद्धा हे पैसे मिळालेले नाही। त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांसाठी अतिशय तातडीची सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, त्या सूचनांचे पालन केले तर आपल्याला पुढील महिन्यापासून व्यवस्थितपणे पैसे मिळण्यास सुरुवात होतील। तर त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, मुंबई मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांच्याशी त्यांच्या विभागामार्फत पेन्शन येते त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कळवलेले आहे की ज्यांची ऑनलाईन नोंद दिव्यांग म्हणून तालुका किंवा तहसील कार्यालयात मार्फत DBT पोर्टलवर योग्यरित्या करण्यात आलेली आहे त्यांनाच 2,500 रुपये पेन्शन जमा झालेले आहे। ज्यांना फक्त 1,500 रुपये मिळालेले आहेत त्याचे कारण असे आहे की दिव्यांग योजना अंतर्गत ऑनलाईन एंट्री DBT पोर्टलवर पूर्ण किंवा अपडेट झालेले नाही। अर्धवट नोंद असल्यामुळे जुन्या योजनेत नाव असल्यामुळे सध्या 1,500 रुपये जमा झालेले असून नोंद पूर्ण केल्यानंतर पुढील महिन्यापासून 2,500 रुपये पूर्ण रक्कम मिळेल। म्हणून दिव्यांग बांधवांना विनंती आहे की आपल्या तालुका तहसील कार्यालयात जाऊन दिव्यांग योजना अंतर्गत DBT पोर्टलवर आपली नोंद तपासा आणि पूर्ण करून घ्या। मंत्रालयातील जे अधिकारी आहेत त्यांनी जी महत्त्वाची सूचना दिली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील दिव्यांगांना निराधारांना अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे की ज्या दिव्यांगांची निराधारांची ऑक्टोबर 2025 किंवा नोव्हेंबर 2025 तसेच अनेक महिन्यांची पेन्शन अजिबात आली नसेल अशा निराधार बांधवांनी तातडीने प्रत्येकाने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी संजय गांधी ऑफिसमध्ये जाऊन आधार OTP व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे। ज्या दिव्यांग बांधवांना किंवा निराधार बांधवांना पेन्शन येतच नाही अशांनी आधार OTP व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे। काही दिव्यांग बांधवांचे DBT पोर्टलवर नोंद करताना अर्धवट माहिती भरल्या गेली। त्यांना आधी 1,500 रुपये मिळत होते, परंतु कागदपत्र दिल्यानंतर त्यांची माहिती व्यवस्थित अपडेट झालेली नाही, त्यांनासुद्धा पैसे मिळालेले नाही। अशा लाभार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आधार OTP व्हेरिफिकेशन करून घ्या। आणि जे दिव्यांग बांधव आता परत नवीन कागदपत्र घेऊन गेलेले आहे तर आणि त्यांना 1,500 रुपयेच पेन्शन मिळालेली आहे, 1,000 रुपये पेन्शनसाठी ही कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला DBT पोर्टलवर नोंद करताना आधार व्हेरिफिकेशनसुद्धा करून घेणे गरजेचे आहे। काही दिव्यांग बांधवांना असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांचे आधी पैसे येत होते, परंतु त्यांनी कागदपत्र दिल्यानंतर त्यांचे आधार व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळालेले नाही, कारण की नवीन योजनेत या ठिकाणी नाव नोंदवण्यात गेलेलं आहे। तर त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन होणे गरजेचे होते, परंतु ते झालेले नाही। त्यामुळे मित्रांनो, मुंबईतील मंत्रालयातील संबंधित अधिकारी त्यांच्या विभागामार्फत पेन्शन येते त्यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे। मग त्यांच्यामार्फत मिळालेली ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्यांनी सांगितलेले आहे की ज्यांची ऑनलाईन नोंद दिव्यांग म्हणून तहसील कार्यालय किंवा तालुका कार्यालयामार्फत DBT पोर्टलवर योग्यरित्या करण्यात आलेली आहे त्यांनाच पुढील महिन्यापासून 2,500 रुपये पेन्शन जमा होणार आहे। दिव्यांग बांधवांना निराधार बांधवांना सूचित करण्यात येते की प्रत्येक दिव्यांगाने आपल्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची eKYC करून घेणे गरजेचे आहे, म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे। जे दिव्यांग बांधव आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची eKYC करणार नाहीत त्यांना शासकीय योजनेत अडचणी येणार आहेत। म्हणून कृपया सर्व दिव्यांग बांधवांनी आपले जे UDID कार्ड आहे त्याचे जर तुम्हाला eKYC पेंडिंग दाखवत असेल तुमच्या UDID पोर्टलला तर त्या ठिकाणी तुमचे eKYC करून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांना ह्या सूचना देण्यात येत आहे। आणि आपण दिव्यांग बांधव असाल तर त्या ठिकाणी तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन त्यांची 2,500 रुपये पेन्शन जमा झाली नाही अशांनी या ठिकाणी खालील कागदपत्र जमा करण्यास सांगितलेले आहेत। तर आधार कार्ड, पॅन कार्ड, दिव्यांग दाखला, UDID कार्ड, बँक पासबुक यांचे ओरिजिनल व झेरॉक्स घेऊन जाणे आणि आधार कार्डचे झेरॉक्सवर मोबाईल नंबर लिहिणे व UDIDची eKYC करून घेणे गरजेचे आहे। तरच या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा होणार आहे। अनेक
दिव्यांग बांधवांनी ही सर्व प्रक्रिया केलेली आहे, पण ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे। आणि ज्या दिव्यांग बांधवांचं DBT पोर्टलवर अजूनपर्यंत दिव्यांग म्हणून नाव नोंदणी झालेली नाही त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन आपली नाव नोंदणी करून घेणे गरजेचे आहे। अजूनपर्यंत ऑप्शन या ठिकाणी आलेला नाही असे सांगतात। काही ठिकाणी हे ऑप्शन आलेले आहे, म्हणजे मागच्या महिन्यात ज्या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये मिळालेले होते त्यांना नोव्हेंबर महिन्यात 2,500 रुपये पेन्शन मिळालेली आहे। तर त्या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही त्यांना सांगा की DBT पोर्टलवर नाव नोंदवून घ्या आणि त्या ठिकाणी सर्व कागदपत्र त्यांना दाखवा। मित्रांनो, मग आता सर्व लाभार्थी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की आमचं आधार व्हेरिफिकेशन झाले आहे किंवा नाही, हे कसे कळेल? तर मित्रांनो, आपली जी वेबसाईट आहे sasmahit.org त्या ठिकाणी यायचं आहे। त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने माहिती दिसेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करायचं आहे की लाभार्थी स्थिती आहे, तर त्या लाभार्थी स्थिती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे, म्हणजे आपलं स्टेटस बघायचं आहे। तर स्टेटस बघण्यासाठी लाभार्थी स्थितीला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची माहिती येईल। त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे, नंतर गेट मोबाईल OTP या ठिकाणी क्लिक करायचं आहे। असं केल्यानंतर तुम्हाला OTP विचारला जाईल आणि OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीने तुमची माहिती, तुमचं स्टेटस या ठिकाणी ओपन होईल। मग या ठिकाणी बघा, स्टेटस ओपन झाल्यानंतर म्हणजे SAS बेनिफिशरी डिटेल्स या ठिकाणी ओपन होणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या योजनेत आहे, तुमचं नाव काय आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या योजनेत मार्फत अनुदान घेत आहात, तर अशी सर्व माहिती या ठिकाणी येणार आहे। तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, विलेज, आधार डेमो ऑथेंटिफिकेशन स्टेटस नो आलंय बघा। या ठिकाणी आधार डेमो ऑथेंटिफिकेशन स्टेटस नो जर आले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांनी हे तुमचं आधार डेमो ऑथेंटिफिकेशन स्टेटस हे यस असणे गरजेचे आहे। जर नो असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन आधार डेमो ऑथेंटिफिकेशन म्हणजे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी काही ठिकाणी OTPद्वारे केलं जातं किंवा काही ठिकाणी जर त्यांची मशीन असेल तर थंब देऊन सुद्धा या ठिकाणी आधार डेमो ऑथेंटिफिकेशन केलं जातं। तर मित्रांनो, तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन हे आधार डेमो ऑथेंटिफिकेशन केलं की 1 ते 2 दिवसात पोर्टलवर ते अपडेट होतं आणि तुम्हाला पुढील महिन्याचे पैसे हे लगेच मिळतील। तर त्या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही हे आधार ऑथेंटिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे आधार ऑथेंटिफिकेशन करून घ्या। आणि मित्रांनो, डिसेंबर महिन्याची पेन्शनबाबत अजूनपर्यंत काही वेबसाईटवर कुठल्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही, तसेच GR सुद्धा आलेला नाही। त्याबाबत काही माहिती मिळाली तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचू। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।